सर्वांना हरिओम. सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी साधू संतांनी, महापुरुषांनी अनेक कठीण साधनं ज्याचा त्यांनी अनुभव घेतला होता, दीर्घकाळ चालणारी, पण आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये ती असाध्य असलेली त्या साधनांचा त्यांनी बाजूला केलं. ती साधना म्हणजे उपाधी आहे. आपल्या परमार्थाच्या मार्गामध्ये, भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये असलेला अडथळा आहे. एक काळ होता की त्यावेळेला लोकांना योग साधना करणं शक्य होतं, तेवढं त्यांचं आयुष्य होतं. लोक यज्ञयाग करायचे, त्यावेळेला त्यांचं आयुष्य होतं. पण आज आपण आजच्या काळाला विचार केला तर आपल्याला तेवढं आयुष्य नाही. पण मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि अशा या मनुष्यामध्ये सार्थक कशामध्ये आहे तर सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे की भक्तीच्या मार्गाने गेला, भगवंताची निष्काम भक्ती केली, भगवंतावर, परमात्म्यावर निष्काम प्रेम केलं, निरपेक्ष प्रेम केलं तर आपल्याला मुक्ती मिळू शकते. कारण बाकीच्या मार्गाने आपण बरीच चर्चा केली मागच्या भागामध्ये. भगवंत प्राप्तीचं होत नाही, पण आपल्या मनामध्ये विकार निर्माण होतात. माऊली म्हटले, वायाची उपाधी दंभधर्म. हा दंभ फार घातक आहे. आसुरी संपत्तीचा गुण आहे तो. भगवंताने गीतेमध्ये आपल्याला दोन्ही संपत्तीचं वर्णन करून सांगितलं होतं. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दंभ जो आहे तो आसुरी म्हणजे राक्षसी संपत्तीचा गुण असल्याने तो साधकाला परमार्थाच्या मार्गाकडे जाऊ देत नाही, भगवंतापर्यंत जाऊ देत नाही. उलट त्याची अधोगती करतो, त्या साधकाची अधोगती करतो. हा दंभ जो आहे तो आसुरी संपत्तीचा राजा असल्याने तो जिथे जातो तिथे तो एकटा जात नाही. तो निघाला की अभिमान, क्रोध, अज्ञान, दर्प इत्यादी जे आसुरी संपत्तीचे गुण आहेत त्याच्या मागोमाग येतात. राजाच्या मागोमाग हे सर्व येतात. दंभ राजा आहे आणि त्याच्या मागे सर्व आसुरी गुण येतात. आणि या आसुरी गुणांनी एकदा आपल्याला घेरलं, आपण त्याच्या कचाट्यात सापडलो आसुरी गुणांच्या, की आपल्याला आत्मप्राप्ती, ईश्वरप्राप्ती तर दूरच, पण लौकिक सिद्धीसुद्धा प्राप्त होत नाही. आपल्याला लौकिक सिद्धीसुद्धा प्राप्त होत नाही. दंभामुळे अज्ञानी लोकांची दिशाभूल होते. दंभ किती वाईट आहे बघा, दंभ घातक आहे. अज्ञानी लोकांची दिशाभूल होते. तो सत्य मार्गापासून परावृत्त करतो आणि भगवत प्राप्तीच्या बाबतीमध्ये आपली फसवणूक होते. म्हणून दंभाला वाढवणारी उपाधी व्यर्थ आहे. माऊली सांगतात, वायाची उपाधी दंभधर्म. दंभाला वाढवणारी उपाधी व्यर्थ आहे आणि असा जो धर्म आहे तो पण व्यर्थच आहे. योग मार्गाच्या साधनेला लागले असता आपल्या मागे दंभाची उपाधी लागते.
म्हणून माऊली म्हणतात वायाची उपाधी दंभधर्म. ठीक आहे, योग याग इत्यादी साधनांनी देवाची प्राप्ती होत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही. मग कशाने होते हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. आम्हाला तर भगवंताची प्राप्ती करायची आहे. जर योग याग इत्यादी साधनांनी होत नाही तर मग आम्ही कोणत्या साधनाने करू? तर माऊली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणातून देतात. भावे विण देव नकळे निसंदेह. भगवंताविषयी भावपूर्वक अनन्य भक्ती असणे हे भगवंत प्राप्तीचे सर्वात सोपे पण सर्वात श्रेष्ठ साधन आहे. कोणतं साधन आहे? भगवंताविषयी भावपूर्वक अनन्य भक्ती असणे हे भगवंत प्राप्तीचे सर्वात सोपे आणि सर्वात श्रेष्ठ साधन आहे. जर अंतःकरणात भाव नसेल तर देव कळणार नाही. अंतःकरणात भाव नसेल, प्रेम नसेल तर आपल्याला देव कळणार नाही. त्यामुळे भाव नसेल तर देवाचे ज्ञान, भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान निस्संदेह होऊच शकत नाही. भाव, अंतःकरणातला भाव, भावभक्ती म्हणूया आपण, हे देवप्राप्तीचे साधन आहे, यात काहीच संशय नाही. भक्तीच परमेश्वराचे दर्शन करून देते. परमेश्वराच्या स्वरूपाचं दर्शन कोण करून देतं? तर माऊली सांगतात भक्तीच परमेश्वराचे दर्शन करून देते. त्यामुळे भावपूर्ण भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. भावपूर्ण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. पण या भावभक्तीचा अनुभव कसा येणार? आमच्यामध्ये भावभक्ती निर्माण झाली ते आम्हाला कळणार कसं? तर माऊली त्याचं उत्तर देतात त्याच चरणातल्या पुढच्या ओळीमधून. गुरुविना अनुभव कैसा कळे, भावेविण देव नकळे निसंदेह. मनामध्ये अंतःकरणामध्ये भाव नाही तर भावाशिवाय देव निसंशय कळणार नाही. मग ते आपल्याला भावभक्ती आहे हे कसं कळणार? गुरुविण अनुभव कैसा कळे. सद्गुरू कृपेशिवाय भावभक्तीचा अनुभव येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी गुरु शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आहे सद्गुरू. कारण आजकाल आपण कोणालाही गुरु म्हणतो. गुरु शब्दाचं जे महत्त्व आहे ते आपण डोळेला मिळवलेलं आहे. गुरु म्हणजे जो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात. संस्कृत शब्द आहे आणि तसं सुभाषित पण आहे. ती 2 अक्षर म्हणजे 2 शब्द आहेत. पहिला अक्षर म्हणजे त्याचा अर्थ आहे अज्ञान आणि दुसरा अर्थ आहे ज्ञान. म्हणून अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा जो आहे त्याला गुरु म्हणतात. इथे शब्दाचा अर्थ आहे, गुरु शब्दाचा अर्थ आहे सद्गुरू. आणि म्हणून इथे म्हटलं आत्ता की सद्गुरू कृपेशिवाय भावभक्तीचा अनुभव येणार नाही. सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे. स्वतंत्ररित्या भाव किंवा भक्ती कोणालाही कधीही अनुभवाला येणार नाही. सद्गुरू कृपा झाली नाही तर आपल्याला भावभक्ती कळणार नाही. यासाठी गुरुकृपेची नितांत गरज आहे. भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराज, सर्व संतांची चरित्र गोड आहेत. त्यांना वाटायचं मी भगवंताचा एवढा जवळचा भक्त आहे, त्याच्याशी बोलतो, त्याच्याशी भांडतो, त्याला जेवायला खाऊ घालतो, इतका मी जवळचा आहे.
मग मला गुरुची आवश्यकता काय आहे? संत मंडळी बसली होती त्यावेळेला मुक्ताबाईने सर्वांच्या डोक्यावरती, गोरा कुंभार होते त्यांच्याकडे होती थापटी, ती डोक्यावर मारली. नामदेवांच्या पण मारली होती. आणि त्यावेळेला म्हटल्या होत्या मुक्ताबाई की हे मडकं कच्चं आहे. बाकीचे मडके भाजली होती. याचा अर्थ काय? त्यांच्यावर सद्गुरू कृपा झाली होती, गुरुकृपा झाली होती. नामदेवांनाच गुरूंचं दर्शन झालं नव्हतं, गुरुकृपा झाली नव्हती. पण ज्या वेळेला गुरुकृपा झाली त्यावेळेला त्यांनी आपले अनुभव लिहून ठेवले. एक अभंग आहे त्यांचा असाच, सद्गुरू वाचून नाम नये हाता, सद्गुरू वाचून नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. आपण किती साधनं केली तरी पण जर आपल्याजवळ सद्गुरू नसतील तर आपल्याला नामाचं महत्त्व कळणार नाही. आणि नाम म्हणजेच भगवंत आहे, नाम म्हणजेच भगवंत आहे. म्हणून त्याचं नाम घ्यायला सांगतात माऊली, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुढे सांगतात नामदेव महाराज, नामदेव म्हणे सद्गुरूपासूनी, नाम घ्या जाणोनी नाना काही. नाम काय आहे हे तुम्ही सद्गुरूपासून जाणून घ्या, सद्गुरूंपासून समजून घ्या. महर्षी व्यास, महर्षी वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद इत्यादी भगवत भक्त, त्यांना भागवत संज्ञा आहे. भगवत भक्ताला भागवत म्हणतात. त्यांची जर आपण चरित्र पाहिली तर त्यांना नारद महर्षीसारख्या योग्य सद्गुरूपासूनच भावभक्तीचा अनुभव प्राप्त झाला होता. त्यांच्या जीवनात भावभक्ती आली होती. महर्षी व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद यांचे सद्गुरू कोण आहेत? नारद महर्षी. आणि त्यांनी या आपल्या शिष्यांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये भावभक्ती फुलवली होती. संसार असो की परमार्थ, काही गोष्टींचे रहस्य म्हणजे मर्म आपल्याला अनुभवानेच कळते. आणि असा अनुभव येण्यासाठी संसारात आणि परमार्थात दोन्हीकडे गुरूंच्या मार्गदर्शनाचीच आवश्यकता असते. तो अनुभव आपल्याला स्वतःचे प्रयत्न केल्याने येत नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये आपला अनुभव लिहिते, अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. अनुभव आल्याशिवाय बोलू नये. एखाद्या गोष्टीचा अनुभव येण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे? नुसत्या गुरूंची नाही, तर अनुभवसिद्ध मार्गदर्शक ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवसिद्ध मार्गदर्शकाची आपल्याला आवश्यकता असते. म्हणजेच या ठिकाणी परमार्थामध्ये सद्गुरूंची आवश्यकता असते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला आत्मानुभव प्राप्त होणार नाही. सद्गुरू आपल्याला कोणता अनुभव देतात? आत्मानुभव. कबीर महाराजसुद्धा आपला अनुभव सांगतात. सद्गुरू महात्म्य काय आहे ते सांगतात. गुरुविण कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. भगवंताकडे जाण्याचा मार्ग फक्त आणि फक्त श्री गुरु दाखवू शकतात. त्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही तर मनुष्याला यमघाटाकडे जावे लागते. नरक यातना सहन करावे लागतात. थोडक्यात काय आहे? आत्मानुभव प्राप्त होण्यासाठी श्री गुरूंचे मार्गदर्शन पाहिजेच.
कोणती साधना केली आपण, किती कष्ट केले, तरी तिचे फळ शेवटी सद्गुरू कृपेनेच प्राप्त होते. म्हणून माऊली सांगतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय आपल्याला अनुभव येणार नाही. ठीक आहे, श्री गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी काही तयारी करायला पाहिजे का? पूर्वतयारीची आवश्यकता आहे का? तर आवश्यकता आहे. श्री गुरूंची कृपा आपल्यावर सहजासहजी होत नाही. मग आपली कोणती तयारी पाहिजे? तिसऱ्या चरणातून माऊली सांगतात, तपे विण दैवत, दिदल्या विण प्राप्त. आपण तप शब्दाचा अर्थ पाहिला होता. साधना गुरुकृपेसाठी आणि त्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या भगवंताचे दर्शन या जन्मातील किंवा पूर्व म्हणजे मागच्या जन्मातील तपस्येनेच होते. गुरूंचा आशीर्वाद कृपा झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही. आणि त्याच्याकरता या जन्मातली किंवा मागच्या जन्मातली तपस्या असेल तरच ते दर्शन होते. तप हे निश्चित फलदायी आहे, तेजस्वी साधन आहे. तप केल्याने पुण्यसंचय होतो, नंतर अंतःकरण शुद्धी होते. मग सद्गुरू श्रवण, सद्गुरू दर्शन, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार. तप केल्याने पुण्य होतं आणि पुण्याचा परिणाम काय आहे? अंतःकरण शुद्धी. सद्गुरू दर्शन, श्रवण, मनन, आत्मसाक्षात्कार म्हणजे देवाची प्राप्ती होते. जगामध्ये जे जे दुष्कर आणि प्राप्त होण्यास कठीण आहे, जे जे दुष्कर आणि प्राप्त होण्यास कठीण आहे, ते सर्व आपल्याला तपाने साध्य होते. आपण तप केल्याने आपल्याला ते साध्य होते. किती दुष्कर असेल, अवघड असेल, तरी पण आपल्याला तपाने साध्य होते. दैवी आणि मानुषी असे सर्व प्रकारचे सुख प्राप्त करून घ्यायचे तर त्याच्याकरता तप हेच एकमेव साधन आहे. भगवत प्राप्तीच्या प्रत्येक साधनाला तप म्हणतात. तप शब्दाला आपण अर्थ पाहिला, साधना. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण जे जे साधन करू त्याचं नाव तप आहे. कोणतीही गोष्ट जी कल्याणकारक आहे, हितकारक आहे, ती तपा वाचून होणे शक्य नाही. आपल्याला विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर त्यांना देखील तप करायला लागतं. अभ्यास म्हणजे काय? तो पण एक प्रकारचा तपाचाच प्रकार आहे. त्यामुळे तपाशिवाय आपल्याला कोणती गोष्ट जी कल्याणकारक आहे ती साध्य करता येत नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठी वाटेल ते शारीरिक कष्ट सहन करणे, भगवंताच्या प्राप्तीसाठी वाटेल तेवढे शारीरिक कष्ट सहन करणे. पण पुढे गंमत आहे, ते क्लेश न वाटणे, त्याचं दुःख न होणे, हे भगवत भक्ताचे लक्षण आहे. भगवंताचा खरा जो भक्त आहे तो त्याच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचं सहन करतो कष्ट. पण त्याला कष्ट सहन करतो असं वाटतही नाही, त्याच्या मनात विचारही येत नाही. ज्याच्या हृदयात भगवंताच्या प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे त्याला कोणत्याही क्लेशाची, कोणत्याही दुःखाची फिकीर नसते. कारण का त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये भगवंताच्या प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. तीव्र शब्द महत्त्वाचा आहे.
सर्व संत महात्मे जीवावर उदारून तप करतात भगवत प्राप्तीसाठी. कारण त्यांना माहीत आहे तप केल्याने देव प्रसन्न होतो, त्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. म्हणून माऊली म्हटले या ओळीतून, तपेविण दैवत. आपल्याला जे देवता आहे, देव आहे, तो तप केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. त्या तिसऱ्या चरणामध्ये पुढची ओळ आहे, दिल्याविण प्राप्त. तपेविण दैवत, दिल्याविण प्राप्त. एक संस्कृत वचन आहे, ना दत्तम उपतिष्ठती. ना दत्तम उपतिष्ठती हा न्याय प्रसिद्ध आहे संस्कृत साहित्यामध्ये. त्याचा अर्थ काय आहे? दत्त म्हणजे देणे, ना म्हणजे नाही. दिल्याशिवाय आपल्याला मिळत नाही. दिदल्याविण म्हणजे दिल्याशिवाय प्राप्ती होत नाही. म्हणून प्रथम काहीतरी द्यावे लागते, मग ते दिलेले या जन्मातील असो की मागच्या जन्मातील असो, पण दिल्याशिवाय आपल्याला कोणतीही प्राप्ती होत नाही. संत नामदेव महाराजसुद्धा देवाजवळ देवाची तक्रार करतात. मोठी गंमत आहे. नामदेव महाराज देवाजवळच देवाची तक्रार करतात. ते म्हणतात, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. तू पतितांचा उद्धार करतो म्हणून मी तुझ्या द्वारी आलो, तुझ्या चरणी आलो. द्वारीचा अर्थ शब्दात यायचा नाही, दरवाजात म्हणजे शब्दशः यायचा नाही. तुला शरण आलो, पण मला असं लक्षात आलं की तू पतित पावन नाही आहेस, म्हणून आता मी मागे जातो. कारण भगवंत कसा आहे, भगवंताचा न्याय काय आहे, पुढच्या वेळी ते सांगतात. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. काय देवा धरुनी तुमचे कृपणाचे द्वार. तुझ्यासारखा कंजूस कोणी पाहिला नाही मी. तुझी फार कीर्ती आहे की तू देतो देतो, भगवंत देतो, उदार आहे. पण मला त्याच्यामागचं रहस्य माहिती आहे. तू पहिल्यांदा भगवंता सांगतात, तू पहिल्यांदा भक्ताकडून घेतोस आणि नंतर देतोस. आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला याचा अनुभव येईल अनेक भक्तांच्या चरित्रामधून. सती द्रौपदीची लाज भगवंताने राखली, तो प्रसंग सर्वांना माहीत आहे. भगवंताने वस्त्र पुरवली आणि तिचं वस्त्रहरण होऊ दिलं नाही. पण त्या अगोदर त्याने तिच्याकडून एक चिंधी घेतली होती, कापडाची चिंधी, बोटाला बांधण्याकरता. आणि म्हणून दोन ओळी तुम्हाला पण माहिती आहेत, सर्वांना माहिती आहेत. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, भरजरी फाडूनी शेला. भरजरी फाडूनी शेला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. दुसरं उदाहरण आहे, आपला परममित्र परमसखा सुदाम्याला भगवंताने सोन्याची नगरी दिली. पण केव्हा दिली? त्याचे मूठभर पोहे खाल्ल्यानंतरच ना. पहिल्यांदा पोहे खाल्ले, नंतर त्याला नगरी दिली. अजून एक द्रौपदीच्या जीवनातला प्रसंग आहे. भगवंताने तिला अक्षय पात्र दिलं होतं. अक्षय पात्र म्हणजे त्या पात्रामध्ये, आपण आता त्याला ताट म्हणतो, जेवणाचं ताट, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षय होत नाही, अन्न कधी संपत नाही. हे आपल्याला भगवंताने दिलेलं माहीत आहे. पण त्या अगोदर भगवंताने तिच्याकडून
एक तुळशीपत्र घेतलं होतं आणि नंतर तिला अक्षय पात्र दिलं. म्हणजे भगवंत आपल्याकडून पहिल्यांदा घेतो आणि त्यामुळे माऊली म्हणतात, दिल्याविना प्राप्ती नाही. आपण दिल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. या तिन्ही दृष्टांतामधून भगवंताने भक्तांकडून, ठीक आहे आपण म्हटलं सुदाम्याकडून पोहे घेतले, द्रौपदीकडून तुळशीचं पान घेतलं, झेलाची चिंदी घेतली, पण या ऐहिक वस्तू नाही घेतल्या. तर भगवंताने आपला भक्तांचा भाव काय आहे ते जाणून घेतलं. भगवंत वस्तू घेईल आपल्याकडून, पण त्यामध्ये आपला भाव कोणता आहे हे तो पाहत असतो. या चरणाच्या पुढच्या भागामध्ये माऊली सांगतात, गुजे विण हित कोण सांगे. ज्यांच्याशी आपला प्रेमाचा संबंध असतो त्यालाच आपण कोणतीही आत्यंतिक हिताची गोष्ट सांगतो. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, निस्सीम प्रेम आहे, त्यालाच आपण ती गोष्ट सांगतो, हिताची गोष्ट सांगत असतो. आणि त्या सांगण्याचाच उपयोग होत असतो. म्हणून सांगणारा आणि ऐकणारा दोघांमध्ये जर प्रेमभाव असेल तरच त्या सांगण्याचा म्हणजे त्या उपदेशाचा योग्य परिणाम होतो. सांगणारा पण आणि ऐकणारा पण प्रेमभावामध्ये डुंबलेला पाहिजे. आणि तसं नसेल, एकाच्याही मनामध्ये प्रेमभाव नसेल तर मग सांगितलेले वाया जाते. भगवंताने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जो उपदेश केला, जो बोध केला, त्यामागे हाच भाव होता. इतरही पांडव होते 4, त्यांचीसुद्धा भक्ती होती भगवंतावर. म्हणून तर आपण पाहिलं पहिल्या अभंगामध्ये, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण असं असताना देखील भगवंताने फक्त अर्जुनालाच गीता सांगितली. कारण भगवंताला माहिती होतं की अर्जुन हा एक मात्र मी सांगेल तसे ऐकणार आहे. शब्दशः अर्थ ह्याचा नाही. ऐकायला सगळेच ऐकतात पण आचरणात आणत नाही. भगवंताला माहिती होतं की अर्जुन हाच एक मात्र आपण सांगेल त्याप्रमाणे वागणार आहे, आचरणात आणणार आहे. आणि म्हणून भगवंताने राजविद्या, राजगुह्य अर्जुनाला सांगितलं. आणि ह्याच आशयाने माऊली सांगते, गुजे विण हित कोण सांगे. अभंगाच्या अंतिम चरणामध्ये माऊली आपल्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट सांगत आहे. अर्थ सोपा आहे त्याचा. ते चरण असं आहे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. संत महात्मे, साधू, सज्जन यांच्या संगतीत राहण्यातच मानवाचे कल्याण आहे. प्रत्येकासाठी हा एकच उपाय आहे, नुसता उपाय नाही, तरणोपाय आहे. याच अभंगाच्या दुसऱ्या चरणातून माऊली म्हणाले होते, आपण आत्ता त्याचा अर्थ पाहिला, भावे विण देव न कळे. पण भाव, भक्ती म्हणजे नेमकं काय आहे तर ते आपल्याला साधू सज्जनांच्या संगतीत राहिल्याशिवाय कळत नाही. म्हणून साधूचे संगती तरुणोपाय. आपण तरुणोपायचा सुद्धा अर्थ पाहिला होता. तरुणोपाय म्हणजे तरुण जाण्याचा मार्ग. तरुण न बाणातला नाही, नळातला. तरुणोपायामध्ये न बाणातला आहे, पण अर्थ येताना
न नळातलं घ्यायचं आहे. तरुण जाण्याचा मार्ग हा भवसागर किंवा भवनदी. भव म्हणजे संसार. काही ठिकाणी याला सागर म्हटलेला आहे, काही ठिकाणी नदी म्हटलेला आहे. तर यातून तरुण पलीकडे मोक्षाच्या किनाऱ्याला जाण्यासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी साधू संगतीच एकमेव साधन आहे. महानदी किंवा महासागर हा जसा भयानक आहे, तरुण जाण्यास कठीण आहे, दुस्तर आहे, अवघड आहे, तसाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त संसाररूपी समुद्र दुस्तर म्हणजे तरुण जाण्यास कठीण आहे. आपण आपल्या मनाप्रमाणे एकट्याने जर कोणी तरुण जाण्याचा प्रयत्न केला तर तो बुडून मरेल. आपण आपल्या मनाप्रमाणे हा भवसागर एकट्याने तरुण जाण्याचा प्रयत्न केला तर तो बुडून मरेल. माऊली देखील एके ठिकाणी सांगते, हरिपाठातूनच, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. आपल्या मनाचे मार्गाने जो गेला तो मुकला, अर्थात त्याला तरुण जाता येणार नाही. जगद्गुरू देखील याचं वर्णन करतात एके ठिकाणी, करिता विचार तव दृढ हा संसार, ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य. शब्द सोपे आहेत. करिता विचार तव दृढ हा संसार. या भवसागरात आपण विचार केला तो किती कठीण आहे, दुस्तर आहे. तर ब्रह्मादिका पार, प्रत्यक्ष ब्रह्म जरी असलं, ब्रह्मा जरी आला, सृष्टीचा निर्माता, तरी देखील त्याला पलीकडे जाता येणार नाही. त्याचे तेवढे सामर्थ्य नाही. म्हणून भवसागरातून तरुण जाण्यासाठी साधू संत हेच नौकेच्या ठिकाणी आहेत. नौका माहीत आपल्याला, नाव. साधू संत हेच भवसागरातून तरुण जाण्यासाठी नौकेच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकच केलं पाहिजे. याजसाठी संत पाय हे सेवावे, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे, भव तरावया उत्तम हे नाव, भिजवनेदी हात पाव काही. किती सोपे शब्द आहेत. तुकारामाला सांगतात, याच्यासाठी संत पायांची सेवा करावी. शब्दचार घ्यायचा नाही. त्यांना संतांच्या सहवासात राहायचं. तरीच तरावे तुका म्हणे, तरच आपला तरुणोपाय आहे. भवसागरातून तरुण जाणारी भव तरावया उत्तम हे नाव, ही उत्तम नाव आहे. आणि आपण त्या नावेमध्ये बसलो, अर्थात साधूंच्या संगतीत राहिलो, तर त्याचा फायदा काय? भिजोनेदी हात पाव काही. नावेमध्ये बसल्यानंतर आपल्या हातापायाला काही पाणी लागत नाही, जो पण आपण हात घालत नाही तोपर्यंत. तसं साधूच्या संगतीत राहिल्यानंतर, सज्जनांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला भवसागराची चिंता नाही. भवसागर म्हणजे या संसारातील दुःखाची काही चिंता नाही. स्वतः माऊली देखील आपला अनुभव अजून एका अभंगातून व्यक्त करतात. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, मी या संसार सागरातून तरुण पार गेलो. कशामुळे? गुरुकृपेमुळे माझा उद्धार झाला. आता उद्धरलो गुरुकृपे.
यावरून हेच सिद्ध होतं की साधूचे संगती तरणोपाय. जोपर्यंत साधू संगती होत नाही, सज्जनांची संगती होत नाही, श्री गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचे दर्शन शक्य नाही. आणि मग ते होण्यासाठी, परमेश्वराचे दर्शन होण्यासाठी, श्री गुरूंची कृपा होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे श्री गुरूंची भेट होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे आपण सतत केलं की निश्चित आपल्याला जीवनामध्ये सद्गुरू भेट देतील, त्यांची कृपा होईल आणि ते आपल्या मानवी जीवनाचं सार्थक करतील. आगमन या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.